सर, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अशोक ढोडी यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे, तर आज या ठिकाणी तुम्ही आलात, काय सांगाल? 20 तारखेला संध्याकाळपासून ते बेपत्ता असल्यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आलेली होती. या संदर्भात आमच्याकडे मिसिंग दाखल करण्यात आलेली होती. आज रोजी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये आम्हाला काही संशय आहे, काही व्यक्तीवर संशय आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या संशयित व्यक्तींची नावं देऊन गुन्हा दाखल केलेला आहे अपहरणाच्या बाबतीमधला. आमची टीम मिसिंग झालेल्यापासूनच स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची टीम ही सातत्याने शोध घेत आहे. त्यांचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन चे विषय आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण CDR आणि CCTV आणि इतर मुद्द्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वत्र शोध घेत आहोत. त्याचे अनालिसिसही आम्ही करत आहोत आणि याच्या बाबतीमध्ये नक्की गाडीसह ते कुठं गेले असतील या संदर्भात लवकरच या बाबतीत शोध लागेल. सर, ज्या ठिकाणावरून हा त्यांच्या सर्व भागामध्ये जिथून ते मीरा रोडला गेले होते एका ठिकाणी, तिथून रेल्वेने परत आलेले आहेत 4 वाजता दरम्यान डहाणू रेल्वे स्टेशनला. डहाणूपासून 6 वाजता गावामध्ये गोलवड आणि वेवजी या भागामध्ये काही लोकांना जे भेटलेले आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे. CCTVमध्ये काही फुटेज आलेले आहे, त्या बाबतीमध्ये आता ॲनालिसिस चालू आहे आणि तिथून पुढचे कुठले फुटेज आहेत आणि संशयित संदर्भात जे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत ते सगळे शोध घेऊन आमच्या वेगवेगळ्या टीम यासाठी काम करत आहेत. सर, जंगलामध्ये येस, सध्या ड्रोनच्या साह्याने सुद्धा ड्रोनची मदत घेऊन आम्ही या बाबतीमध्ये एक जंगल एरिया असल्यामुळे या सर्व एरिया पूर्ण त्याची पाहणी करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे. आमचे साधारणतः 40 लोक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोम्बिंग ऑपरेशन सध्या करत आहेत. असं संशयित म्हणून तुम्हाला अद्याप नाही. जोपर्यंत ठोस पुरावा आमच्या हाती